हे बघा आम्ही गावाला आलेलो आहे आमच्या गोळेगावला। इथलं प्रसिद्ध मंदिर आहे भगवान श्री क्षेत्र भगवानगड। आज एकादश पण आहे। आम्ही एकादशीच्या गडावर आलेलो आहे आणि एकादशीचा बघा इथं बाजार भरतोय। हे बघा या साईडनी ना सगळे पेड्याचे त्याचे दुकानं लागलेले आहेत। आज एकादश आहे ना त्याच्यामुळे पेड्याचे त्याचे दुकानं लागलेले आहेत बघा। आणि हे गडाचं मेन गेट आहे। समोरचा कॅमेरा काही चालू आहे। हे बघा एकादशीमुळे ना खूप मोठी जत्रा भरलेली आहे। भरपूर दुकानं लागलेली आहेत आणि पब्लिक पण खूप आलेली आहे। हे बघा मंदिरचं हे मेन गेट आहे। इथून आतमध्ये गेलं का आतमध्ये पण खूप मोठा परिसर आहे। हे बघा मेन गेट वर नाव टाकलेलं आहे गडाचं आणि हा मेन गेट आहे। आता इथून आम्ही आतमध्ये जाणार आहेत, देवाचं दर्शन घेणार आहेत। खूप मोठा आहे हा गड। हा बघा हा मंदिरचा परिसर आहे आतमधला, गेटच्या आतमधला। हे बघा खूप मोठं सुप्रसिद्ध मंदिर आहे हे आमच्या गावामधलं। इथं भगवान बाबा आहेत ना, भगवान बाबा होते ना त्यांनी इथं समाधी घेतलेली आहे। मंदिरात आता आम्ही देवाचं दर्शन करायला चाललेलो आहे। लाईन लागलेली आहे, खूप गर्दी आज एकादशीची। हे बघा दर्शनासाठी एवढी गर्दी लागलेली आहे। आता आमचा नंबर कधी येणार आहे बघा, एवढी लाईन लागलेली आहे दर्शनासाठी। हे बघा बांधकाम आहे ना हे पूर्ण दगडाचं आहे आणि दगडाचंच बांधकाम आहे सगळं। एवढी लाईन लागली, आम्ही सावलीला उभा राहिलो तिकडं। ही बघा एवढी पब्लिक आहे आणि खूप नंबर लागलेले आहेत इथं। संत भगवान बाबांनी इथं समाधी घेतलेली आहे। हे बघा पूर्ण बांधकाम दगडाचं आहे। आम्ही गेल्या वेळेस आलतोत ना तेव्हा मोठे मोठे दगड आणून टाकलेले होते, बाहेर गावातून दगड आणलेले आहेत इथं आणि पूर्ण मंदिर हे दगडाचंच बांधकाम केलेलं आहे। खूप मोठं मंदिर आहे। आता आम्ही माझ्या मम्मीकडे जाणार आहेत ना म्हणून काय आम्ही मुख दर्शनच घेतलंय, मंदिरात काही गेलेलं नाहीये तर त्याच्यामुळे मी बाहेरूनच दर्शन घेतलंय। आम्हाला पण खूप ऊन झालंय जायसाठी। आता कधी एखाद्या वेळेस आले ना मग तुम्हाला आतमधून दाखवेन मी। ही बघा केवढी मोठं मंदिराच्या आतमधला परिसर आहे हा। हे बघा खूप मोठी जागा आहे आतमध्ये। किती एकर मध्ये पवार आहे? 90 एकर। 90 एकरामध्ये मंदिर आहे हे, 90 एकरामध्ये। हे बघा इथं प्रसाद भेटतो, म्हणजे रोज पंगत बसत आहे इथं। म्हणजे खेड्यापाड्यामधून आज तर एकादश आहे, एकादशीचं तर फराळीचं बनतं 15वाड्या एकादशीला, महिन्याच्या एकादशीला। ज्याला पाहिजे ज्याच्या इथं आहे ना रोज पंगत बसती। आपल्या खेड्यापाड्या गावानी गाड्या फिरतात ना तर मग कोणी 5 भाकरी देतं, कोणी 10 भाकरी देतं। एकादश असली का मग फराळीचा आणून देतात, ते करतात। मग इथं प्रसाद बनवतात आणि रोज पंगत उठती इथं प्रसादाची। हे बघा अशा खेड्यापाड्यातून दिलेलं असतं काय, गाड्या खाली होतात तिथं राशन पाणी आणलेल्या। हा कुणी पण दान करतं ना देवासाठी। हे बघा हे गेट आहे प्रसाद घेण्याच्या इथलं। आतमध्ये एक पंगत बसली ना, ती पंगत उठली का मग हे बाहेर बसलेल्यांना सगळ्यांना आतमध्ये सोडणार। एक पंगत उठली का दुसरी पंगत बसवतात। आता सगळे पंक्तीला चालले तर बसायला, पंगत बसणार आहे। हे बघा लेडीज अलग बसतात, लेडीज ह्या साईडला बसणार आहेत आणि जेंट्स ह्या साईडला बसतात। हे बघा पवार साहेब इथं बसले तर
धोतरवाळे देतात बाई. बघा लाईनीत बसतात सगळं जेवायला. पाठीमागं एक पंगत बसली आमच्या. मला ब्लॉग काढता येणार. बजरीच्या भाताचा प्रसाद आहे इथं. आज एखादं आहे ना, तर बजरीच्या भाताचा प्रसाद बनवलेला. आता आम्हाला कॅमेरा दाखवता नाही येते म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतोय. आम्ही आता काय करणार आहे तर हे बघा आमचे जेवण झाले बा. आता आम्ही बाहेर चाललो. अजून बायका जेवतात आहे काही. बघा आजूबाजूचे जेवढे बी खेडेपाड्याचे आहेत ना, सगळे सगळे तर रोज पंगत असते जेवायला. हे बघा आता आम्ही जेवण बाहेर आलोय. मग पप्पानी प्रसाद घेतलाय. अर्धा खाऊन अर्धा घेतलाय. मला दाखवते भाजी. पिशवीत टाकून घेणार आहे. घरच्यासाठी प्रसाद घेतलाय आता आम्ही. आता मम्मी पप्पाकडे जाणार आहे त्यांच्यासाठी. हे करते ना गाठ बांधते. आता आम्ही बाहेरच येणार पाणी ना करा. आता. हा बाहेरच जाणार आहे. पाणी आपलं पाणी बॉटल कुठे आहे घरी? हे बघ खाली उभी मी टाकली खाली. पाणी पिते ना. इथं पाणी सततच घेऊन या लागतं. वर्षी एकादशी. आमचा अहो पण दिसतोय. हात वर कर ना. दिसतं माझी हाईटच तेवढी. मी काय करू? आता दिसते. हात वर केलं दिसतं. हे घ्या पाणी ताजं ताजं. मला पण प्यायचंय पाणी. धर का मम्मी. हे बघा आता आमचं दर्शन पण झालंय, प्रसाद पण खाऊन झालंय. आता आम्ही बाहेर चाललोय, एक्झिट करतोय. बघू जरा आईस्क्रीम वगैरे खाऊ. दीदीला आईस्क्रीम खायची आहे म्हणून आता बाहेर जाणार आहे. आता झालंय सगळं दर्शन वगैरे तिने घेऊन. गण लावला. पवार साहेबांनी गण लावला. मला लावलाच नाही गण. तुला लाव म्हटलं, तुम्ही स्वतःहून नाही लावला. नका नका म्हणते. नका नका म्हणते. आणि नंतर मग ती बाई उगाच नाही लावला मी. ए, आता लावा सांग. हा, चला. आता झालं आपलं सगळं. चला. आता ना एकादशी ना असतं गर्दी आहे खूप, तर मग आतलं दाखवायलाच भेटलं नाही. तर नंतर कधीतरी आलो ना मग तुला लावायची दाखवेल. त्याला खूप 5 रुपये देणार. किती जण जुने का त्यांचं सावण मी ते लय जुने. म्हणजे 1000 तेवढं काय माहिती तारीख नाही मला. लिहिलेली नाही त्याच्यावर. आहे पण असं जुने जुने सामान भरपूर खूप भारी आहे आतमध्ये. नंतर कधीतरी दाखवेल. 80-90 वर्षापासून पहिले. हा 80-90 वर्ष आधीचं सगळं काय आहे. हे बघा आता आम्ही बाहेर आलोय. हे बघा आता अशी टिक्का लावते. याला दाखव गं. दाखवते त्याला दाखवते. इकडे बघू. हाय काय लय छान आहे आणि लय मोठा माणूस बनणार आहे. हे बघा माझ्या मागचा व्ह्यू बघा तुम्ही आता किती भारी आहे. तिकडे आमचं गाव आहे आणि इथून आमचं शेत पण दिसतंय तिकडं. ऊन लागतंय मला काही दिसतच नाही आता कॅमेरामध्ये. ऊन तर मला पण लागतं. मला पण दिसत नाही उन्हाने त्याच्यात. आपलं गाव ते काय दिसतंय. इकडे नाही शेत. हे बघ हे. टावर हा, हे आपलं गाव आहे. हिरागिरी टेकडीवर. त्या साईडला आहे आमचं गाव. पाहिलं का हे तळ? तळ? आमचं व्ह्यू लय गावाला- भारी वाटायला लागलं, पण आता ना उन्हाने मला काही समजत नाही. ते बाबा धोतर घालते तिकडे त्याला नको घेऊ. चल. हे बघा जरा शॉपिंग चालू झाली आता मम्मीची. पावभाजी करायला ठेचा दाबायला पुरण वाटायला. इथे सगळं शॉप लावलेले बघा आता. झाड एवढ्याच आहेत. याच्यापेक्षा झाड आहेत का दुसरे? हा? दाखवा बरं.
हे बघा दीदीला इथं आईस्क्रीम खायची, ती आली आईस्क्रीम घ्यायला. चॉकोबार आईस्क्रीम घेतली. कोणती घेतली ग? चोकोबार घेतलाय. चॉकोबार घेतली. घ्या ना, मग अजून खोकला येईल तुम्हाला. तुला खायचं नको मला, तुम्हालाच घ्या. नगर नगर नाही पाहिजे मला. ये, उपवास, उपवास. मला उपवास आहे. हे बघा दाखवते का मला इथं मम्मी? हे घे ना, हे बघ ना. दिसते का? हा दिसतीस का? बघा पब्लिक खूप आलेली आहे. उन्हामुळं मला काय मोबाईलमध्ये जमाना पण आता. आणि मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.